जेव्हा घरात खूप सगळे पेरू असतात ना, तेव्हा त्यापासून असं काहीतरी बनवायचं की जिभेला अतिशय चटकदार लागलं पाहिजे. तर चला मग सर्वात प्रथम तर मी एक पेरू घेतला आहे. त्याला असे बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. तुम्ही हवा तर तुम्हाला ज्या आकाराचे कट करायचे त्या आकारामध्ये कट करू शकता. असं काही नाही की मी जसं करते तसंच करायला पाहिजे. तर चला, अशा पद्धतीने मी हे पेरू कट करून घेतले आहे. नंतर एका काचेच्या भांड्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ यामध्ये ॲड करणार आहे. आता डब्याचं झाकण घट्ट लावून असं त्याला शेक करून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित मिक्स होईल. तर बघू शकता किती छान असं चटकदार असं आपल्याला मसाला पेरू तयार झाला आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. अत्यंत सोपी रेसिपी.